कुमारी हरि 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 कुमार कुमार हेची दान दिगा देवा, हेची दान दिगा देवा, तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी, हीची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती न लगे धन, न लगे संपदा संत संग दे सदा. गुण गायीन आवडी, हीची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी. गुण गायीन आवडी, हीची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. कृपादाने कथे दान सारा, कृपादाने कथे दान
ज्ञानदेवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनाशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे आता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतो सुविचारयुक्तो नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सेवेलागी सेवा सेवेलागी दिगा देवा तुझा विसरण व्हावा गुणगायी न आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्व सम्राट देहूचे सुप्रसिद्ध साधू देहूचे सुप्रसिद्ध संत वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु ज्ञानेशप्रिय श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने माग मगल्यानंतर मागितलेला अभंग आहे. विठाला विठाला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणं मागितलेलं आहे. या अभंगाचा अर्थ किंबहुना तुकोबाराय देवाने माग म्हटल्यानंतर तुकोबाराय देवाकडे मागतात. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा तू माग म्हणतो ना, आमची तर वडिलांची रीत नाही, वारकऱ्यांचा तुझ्याकडे हात पसरणं हा धर्म नाही, परंतु तुझ्या विनंतीला जुगारून तुझ्या दरबारातून बाहेर जाणं हा सुद्धा वारकऱ्यांचा धर्म नाही. एखाद्या मोठ्या माणसाने आपल्याला एखाद्या कामाला गळ घालावी आणि त्याचा शब्द मोडून आपण बाजूला जावं, मग त्या मोठ्या माणसावरती आपलं प्रेम कसलं सांगा ना महाराज. देवासमोर तुकोबाराय उभा आहेत आणि तुकोबारायांना मागा म्हटल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले, देवा तू म्हणतोयच आहे म्हणून मागतो. 8 पिढ्या मला कळतं तसं 8 पिढ्या दरवर्षी तुझ्या वारीला आम्ही आषाढीला सुद्धा आहोत आणि आत्ता झालेल्या कार्तिकीला सुद्धा आहोत. आषाढी कार्तिकी विसरू नका मज हे तुझे शब्द माझ्या 8 पिढ्याचे पूर्वज सांभाळत आले. विश्वंभरबुवापासनं भोलोबापर्यंत आणि त्यांच्यापासनं तुकोबापर्यंत न चुकता तुझी आषाढी कार्तिकीची वारी केली. पण माझ्या आई वडिलांनी माझ्या वाडवडिलांनी कधीही तुझ्याकडं काही मागायचं मला शिकवलेलं नाही. यच्च यावत जीवनामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुझ्याकडं काही मागणार नाही. तुझ्याकडं मागितलं तर वारकरी कसला असं म्हटल्यावर देवाच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबारायांच्या कमरेला धरलं आणि सांगितलं, तुकोबा अहो किती लोक येतात वारीला, लाखो लोक येतात, घरून निघल्यापासनं यादीच तयार करून आणतात. देवा अमुक दे तमुक दे, लग्नाचं दे, नोकरीचं दे, शेतातलं दे, दारातलं दे, घरातलं दे, बंगल्यातलं दे, अंगणातलं दे. पण तुकोबा पूर्ण आंबेले कुटुंबाकडनं मोरे कुटुंबाकडनं एकदाही माझ्यापर्यंत मागणी झाली नाही. जग मला मागणी मागतं, मी यांच्याकडं डुंकूनही बघत नाही, पण तुमच्यासारखे महात्मे मात्र माझ्यावरती न मागता उपकार करतात. 8 पिढ्यांचं ओझं माझ्या डोक्यावरती आहे. आता हे भार सहावत नाही. आज तुम्हाला दिल्याशिवाय मंदिराच्या बाहेर जाऊ देणार
नाही. आता जगाच्या बापाच्या घरात घुसल्यावर जगाच्या बापाचं ऐकायचं नाही तर सुटका होणार नाही. म्हणून तुकोबाराय देवाच्या पायाजवळ बसले आणि आपल्या हातातलं उपरणं पुढं केलं, विणेची तार तिचा झंकार दिला आणि स्वरामध्ये देवाला सांगितलं, देवा मागच म्हणतोय ना तर एक दे. काय दे? तुझा विसर होऊ देऊ नको. या जगात देवाकडं काय मागावं हे शिकवण्याची मागणी माझे तुकोबाराय करतात. नुसतं काय मागावं हे सांगत नाही तर देवाला कसं मागावं ही शिकवण देण्याचं काम या अभंगात तुकोबाराय करतात. विठ्ठला तुकाराम महाराज म्हणतात, देवा द्यायचंच ना तर तुझा विसर होऊ देऊ नको. गंमत बघा अभंगाची. ह्या अभंगाचं झालंय काय माहितीये का आप्पा? या अभंगाचं महत्व आपल्याला नित्यपाठ असल्यामुळं थोडंसं कमी झालं. रोज येणारा पाहुणा जर आपल्या दारामध्ये घरामध्ये रोज यायला लागला, जावई असेल पण दररोजच जर भेटत असेल तर त्याची फारशी किंमत राहत नाही महाराज. कधीतरी येणारा जावई असू द्या. येत्या उन्हाळ्यामध्ये धोंड्याचा महिना येतो. धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या ओझ्या एवढे कपडे आणि जावयाच्या बोट्या एवढ्या वजनाची अंगठी बोटात दिली जाती. परंतु अपवाद एकच की जावई कधीतरी सासरवाडीत आला तर, दररोज यायला लागला तर त्याला चहा सुद्धा पाणी सुद्धा लवकर जात नाही. अगदी दररोज येणाऱ्या जावयासारखा हिची दान देगा देवा. 1 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. 2 मागणे ते एक तुझं प्रती आहे. 4 आणि घालीन लोटांगण मोकळं पटांगण नाही, घालीन लोटांगण वंदीन चरण. हे 5 अभंग नित्य पाठात असल्यामुळे आपल्याला त्याचं महत्व तेवढं नाही. विठाला परंतु असंही असलं तरी मुद्दाम आपल्या सगळ्यांच्या पाठातला अभंग सेवेकरता घेतलाय. अभंग जरी आपल्या दररोज पाठातला असला तरी अभंगाचा भाव मात्र फार गोड आहे. तुकोबाराय म्हणतात, द्यायचंच ना दे. माग म्हणतो ना मागतो. गंमत बघा बरं. तुकोबाराय दुष्काळ पडलेला आहे. सगळ्यांना तुकोबारायांचं चरित्र ठाऊक आहे. मी चरित्र सांगणार नाही. माझे तुकोबाराय देवाकडं मागत असताना पुन्हा देवाला कसं लाजवतात हे सांगण्याकरता मी तुमच्या समोर उभा आहे. तुकोबाराय म्हणतात, दे पण याच्यामध्ये काय दे तर तुझा विसर होऊ देऊ नको. अभंगाचं पहिलं चरण. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, देवा मागच म्हणतोय ना तर गुण गाई नावडी. हेची माझी सर्व जोडी. तुझा गुण गाण्याची ताकद दे आणि आयुष्यभर तुझ्या नावावरती माझी जोडी प्रीती राहू दे. अभंगाचं दुसरं चरण. पुढे तुकोबारायांना देव म्हणतो, तुकोबाराय हे तर मलाच मागताय, काहीतरी दुसरं मागा. तुकोबाराय म्हटले, देवा दुसरं मागणार नाही. दुसरं म्हणजे काय नाही मागणार? अभंगाचं तिसरं चरण. काय आहे तिसऱ्या चरणामध्ये? न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा. आणि मग काय द्यायचं तर तुकोबाराय म्हणतात, संत संगती सदा. अशा कीर्तनामध्ये टाळ घेणाऱ्या वारकऱ्यांची संगत घडू दे. कीर्तनामध्ये गायन करणाऱ्या सुंदर गायकांची संगत घडू दे. कीर्तनामध्ये मृदंग वाजवणाऱ्या इंद्राच्या लेकरांची संगत घडू दे. संत संग दे. तिसरं चरण. आणि चौथ्या चरणात तुकोबाराय बघा देवाला किती कोड्यात संकटात पडतात. भक्तीची ताकद जर तुमच्या अंतकरणात असेल तर जगाचा बाप सुद्धा तुमच्या ओझ्याखाली दबायला तयार आहे. फक्त अंतकरणात तुकोबाने एवढी भक्ती असली पाहिजे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा कायम दे. फक्त हे देण्या अगोदर एक अट घालतायत तुकोबाराय. काय? तुकाराम महाराज म्हणतात, तू यावेळेस गर्भवासात घातलं, जन्म जन्मांतरात गर्भात जन्माला घाल. फक्त एक काम कर. काय? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पण कधी जर तुझं गुण गाण्याची मागणी देत असेल, तुझा विसर कायमचा पडू देत नसेल तरच जन्माला घाल. अभंगाचं शेवटचं चरण. अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर सांगितला. तुकाराम महाराजांच्या या अभंगावरती माझ्या अल्पबुद्धीनुसार सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था शांतीब्रह्म सद्गुरू प्रातस्मरणीय कुरेकर बाबांच्या आशीर्वादाने त्यांच्यासमोर जे त्यांच्या मुख अमृतातून बाहेर पडलेली शब्द सुमनं माझ्या अल्प बुद्धीनुसार मला गोळा करता आली, त्यातली काही आपल्यासमोर ठेवण्याचा मर्यादित वेळेत प्रयत्न करतो. आपल्या संत नामदेव महाराज मंदिर
भगवान परमात्म्यावरती प्रीती करणाऱ्या अनेक भक्तांपैकी एक भक्त महाराष्ट्राच्या मातीत असे होऊन गेले की ज्यांनी 700 वर्षापूर्वी माझा वारकरी संप्रदाय 2000 किलोमीटर दूर नेला. आज 2025 मध्ये सुद्धा आम्ही इतर राज्यामध्ये इतर देशामध्ये पोहोचलेलो नाही, परंतु 700 वर्षापूर्वी प्रेममूर्ती नामदेवरायांनी माझ्या वारकरी संप्रदायाची पताका शिखांच्या पंजाबापर्यंत नेली. हा वारकरी संप्रदायाच्या संतांचा इतिहास आहे. हरि भजनी है हमारी ले जागा दुख भी न लागे कड़ी कालाता दुख भी न लागे कड़ी कालाता हरि भजनी है हमारी ले जागा अशा नामदेव महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये मंदिरासमोर N4 आपल्या जय भवानी नगर परिसरामध्ये चालत असलेला सुंदर अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाची आज उपांत्य दिवसाची सेवा. आजची सेवा म्हणजे सेमी फायनल मॅच. काय पोरांनो, सेमी फायनल. आता फायनल जिंकली ना आपण. एकदा भारतीय क्रिकेट संघातल्या महिलांकरता सगळ्यांनी जोरात टाळी वाजवा. क्रिकेट आपल्या आवडतं खेळ आहे ओंकार महाराज, आणि त्यातल्यात महिलांनी वर्ल्ड कप आणावा हे भारतासाठी फार आनंदाचे क्षण आहे. फायनल आत्ता झाली, आपल्या सप्ताहाची फायनल उद्या आहे की नाही. आज सेमी फायनल उपांत्य सामना आहे. या उपांत्य सेवेच्या समोर आपल्या सगळ्या नगरवासियांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून हा सुंदर अशा प्रकारचा भगवान परमात्म्याला आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न ज्या सप्ताहाच्या माध्यमातून होतो, त्या सप्ताहातील उपांत्य दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. ज्यांच्या माध्यमातून आपल्या सगळे माता माऊली पुरुष वर्ग आपल्या सगळ्या नगरवासियांचं दर्शन झालं, ते आमचे भाऊजी हरिभक्तपरायण आमच्या सगळ्या संप्रदायावरती यात्रेच्या, सप्ताहाच्या, लग्नाच्या, सगळ्या जन्मापासनं पुढं सगळीपर्यंत जे आमच्या सोबत पत्रिकेच्या रूपानं कायम असतात, ते आमचे केदारी भाऊजी हरिभाऊ. त्याचबरोबर आमचे आप्पा असतील, सगळे आमचे मामा काका, ही सगळी मंडळी आहेत. आपल्या परिसरातील आपण सर्व माता माऊली पुरुष वर्ग, आमचे भोसले साहेब आहेत, मोरे काका आहेत, धनवाई साहेब आहेत, माझ्यासोबत आलेले अविनाश दादा आहेत. त्याचबरोबर आपल्या सगळ्या 8 दिवस या सप्ताहाला, आपल्या संपूर्ण सप्ताहाची धुरा अत्यंत डौलानं फडकत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं, खऱ्या अर्थानं ते ह्या सगळ्या बालगोपाळांकरता एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. हे सगळे माझे जिवलग विद्यार्थी, ज्यांच्या संस्थेतील आमचे परम मित्र, आमच्या पैठण तालुक्याचं वैभव, वारकरी संप्रदायाचं उमद वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करत पाहणारे आमचे रामेश्वर महाराज लेंडे महाराजांना, महाराजांच्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो. महाराज, हे वय नाही हो. या वयात आपली लेकरं काय करतात घरी जाऊन आपण पाहतच आहात, परंतु या कमी वयामध्ये आई वडील सोडून माझ्या उद्याच्या वारकरी संप्रदायाचं भविष्य आपल्या नगरामध्ये 8 दिवस उभं राहतं. मी आपल्याला एक नाव सांगतो, लाईव्ह चालू आहे. 2003-2005 हे 2 वर्ष शिवाजीनगरच्या सप्ताहामध्ये मी आळंदीला जायच्या अगोदर फक्त एकदा मंदिरात गेलेलो होतो. हे जसे 4 खांब उभे आहेत, तसे आमच्या सप्ताहातले 4 खांब होते. भरपूर अशा प्रकारचा मोकळी जागा होती, मंडप भरपूर मोठा होता. अनेक खांबावरती आम्ही खेळ खेळायचो. थोडं विषयांतर होईल, पोरांकडे बघून सुचलं म्हणून सांगतो. अगदी 12-15 खांब आमच्या शिवाजीनगरच्या सप्ताहाला मावतात. मोठं ग्राउंड आहे, जागा मोकळी आहे. आम्हाला आपलं कौतुक आहे, जागा नसताना आपण सप्ताह करतात.
20-25 खांबाचा तिथं मंडप होता आणि त्या खांबामध्ये आजही गावोगाव एक खेळ खेळला जातो. याही पलीकडे जाऊन बोलतो, बसलेल्यापैकी कितीतरी स्त्री आणि पुरुष असे असतील की ज्यांनी तो खेळ खेळला. तो खेळ मी सांगतो ऐका. या खांबावरती एकानं उभं राहायचं, त्यावर एक, त्यावर एक, त्यावर एक, 4 खांबावर चौघे आणि 5वा कुठं मध्ये. आता या चौघांनी काय करायचं, खांब बदलायचा. यानं तिकडं जायचं, त्यानं इकडे यायचं. त्यांचा खांब बदलेपर्यंत जो 5वा आहे त्यानं एक खांब पकडायचा, ज्याचा सुटला त्याच्यावर राज्य. हा सप्ताहातला आमचा आवडीचा खेळ. 2 वर्ष आवडीनं खेळलो आणि त्या 2 वर्षात अक्रूर महाराज साखरे कधीही फोन लावून विचारा, त्यांचा माझा कधीही दुरान्वयानं पुन्हा संबंध आलेला नाही. सप्ताहाची ताकद काय राहते सांगतो मी. हे जे मुलं उभे आहेत ना, याच्यातला उद्याचा अक्रूर साखरे असेल, याच्यातला उद्याचा भरत पटाडे असेल, याच्यातला उद्याचा एखादा आपला पवार महाराजांसारखा संभाजीनगरचं नाव मोठं करणारा गायक सुद्धा असू शकतो. आज यांच्या वयामुळं आपण यांच्यावरती कानाडोळा करतो, पण एक दिवस सगळ्या हजारो डोळ्यांचं केंद्रबिंदू यांच्यापैकी एखादा भविष्यात राहणार आहे. विठाल विठाल. त्या कार्यक्रमामध्ये अक्रूर महाराज साखरे 8 दिवस गाथा भजन हरिपाठ हे सगळं करत होते, व्यासपीठ चालवत होते. ज्ञानोबरायांची कृपा होते आणि आयुष्यभर ज्ञानोबराय परमार्थाचं बाय प्रोडक्ट देतात. हे पण ऐका बरं, प्रसिद्धी देतात, पैसा देतात. आम्हाला प्रसिद्धी नको, पैसा नको, आम्हाला काय पाहिजे, अभंगाच्या पहिल्या चरणात हेती दान देगा देवा, 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 हेती दान देगा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, आवडी गुण गाईन आवडी. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. आम्हाला प्रसिद्धीही नको आणि पैसाही नको. यांच्यापैकी एखादा उद्या वारकरी संप्रदायाचा सेवक होऊ शकतो. त्यांना धन्यवाद. इकडं सुदाम महाराज आहे, वखरे महाराज आहे. आपल्या परिसरातील वयस्कर आमचे बाबा आहेत, पांचाळ बाबा आहेत. बाबांचं काय नाव, सातपुते बाबा आहेत, वकील साहेब आहेत. ही सगळी बसलेली मंडळी आज ज्यांच्याकडे आम्ही भोजन केलं, नाव शिवाजी वारंगुळे काका. सुंदर अशा प्रकारचं जेवण प्रसाद त्यांच्याकडे घेतला. वेणेकरी आहेत हार्मोनियमवरती, बाबांचं नाव सुंदर महाराज आहेत. आमचे पांचाळ महाराज ज्यांनी चाल म्हटली. संस्थेतील सगळे विद्यार्थी, आपण सर्व माता माऊली, पुरुष वर्ग. आता किती वाजलेत हरिभाऊ? 10 वाजले. कीर्तन कितीला सोडायचंय? आपल्या पत्रिकेवर टाइम काय आहे? 8 ते 10. आता कसं करायचं सांगा? कितीला संपवायचं मला एकदा सांगू द्या, कारण माझा असं आहे, टाइम सेट केला का मग मी थांबतो. आप्पा कुठे? आपण 11:45 थांबूया, चालेल? चालेल ना? मग आता बसलेल्यापैकी उद्या काल जास्त सूचना घेत नाही, वेळ घेत नाही. 1 तास 20-20 चालू. 4 चरण सोडायचे. आपल्याकडे 40 मिनिटं बाकी आहे. 10 मिनिटामध्ये 1 चरण. असं केलं तर आपले 4 चरण त्याच्यावरती अल्प अशा वेळेमध्ये आपण भाव मांडण्याचा प्रयत्न करू. एक सूचना देतो फक्त सगळ्यांना, ऐका. या 1 तासामध्ये जेव्हा जेव्हा या मंडळींची चाल होईल, तेव्हा तेव्हा यांची चाल थांबली की आपण न सांगता टाळी वाजवायची. सूचना दुसरी, जोपर्यंत या तासाभरामध्ये तुमच्या कानावरती विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल, तोपर्यंत त्या वेळेला हातानं टाळी, मुखानं माझ्या पांडुरंगाचं अगदी बिंबीच्या देठापासून नाव घ्या
आजचे 2 तास आणि उद्याचे 2 तास पुन्हा थेट पुढच्या वर्षी सप्ताहाला आपण भेटणार आहोत. त्यामुळे हे 2 आणि उद्याचे 2 4 तासामध्ये आजपर्यंत घडलेल्या सगळ्या पापांना माझ्या नामदेवरायांच्या समोर ठेवा आणि 4 तास आवडीनं भजन करा. यातलं 4 रुपयाचं सुद्धा पाप शिल्लक राहिलं तर कीर्तन करायचं सोडून देईल. विठाला विठाला. कारण माझं एक ठरलेलं आहे ओंकार महाराज माझ्या समोर आज साथीला जे बसलेत माझे परम मित्र परम स्नेही आमच्या संभाजीनगर शहराचं मृदंग क्षेत्रातलं वैभव ओंकार महाराज कांगणे. एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्याकडे. त्यांच्यासोबत आलेले मित्र असतील. माझं एक ठरलेलं आहे तुम्ही जर विठ्ठला विठ्ठला म्हटलं रामेश्वर महाराज तुम्ही सगळ्यांनी जर विठ्ठला विठ्ठला म्हटलं ते जर मला पटलं तरच कीर्तन 11:15 सुटलं नाही तर नक्की तांबडं. मग आता तांबडं फुटल्यावर घरी जायचं की 11ला घरी जायचं तुमच्या भजनावर अवलंबून. विठाल. फार सोपं आहे महाराज. वारकरी संप्रदायातल्या संतांनी आपल्याला इतकं सोपं केलं इतकं सोपं केलं इतकं सोपं केलं महाराज. कधी आपण उत्तर भारतातल्या संतांचं वाङ्मय हातात घ्या कधी कानडी भाषेतल्या कन्नड भाषेतल्या संतांचं वाङ्मय हातात घ्या ते वाङ्मय आपल्याला समजायला जड जाईल. पण माझ्या मराठी भाषेमध्ये माझे ज्ञानोबारायांपासून नामदेवरायांपासून तुकोबाराय निळोबारायांपर्यंत ह्या सगळ्या संतांनी वेद पुराणं सोपी केली आपल्या हातामध्ये दिली आणि जेणेकरून आपल्या आयुष्याचं कल्याण व्हावं याकरता सगळ्या संतांनी वाङ्मय निर्मिती केली. 2 वारकरी संप्रदायातल्या संतांनी आपलं चरित्र आपल्या समोर ठेवत असताना फक्त ग्रंथ निर्मिती केली नाही तर त्यांनी प्रत्यक्ष त्यांचं जीवन चरित्र आपल्या समोर प्रेरणा स्रोत म्हणून उभं केलं. 2 आणि 3 माझ्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी आयुष्यभर तीच गोष्ट तुम्हाला आम्हाला सांगितलेली आहे जी गोष्ट आयुष्यभर त्यांनी केलेली आहे. विठाला विठाला. नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये कीर्तन सेवा आहे म्हणून आरंभी नामदेवरायांचं थोडासा विषय आपल्या समोर ठेवणं हे प्रसंगाला प्रासंगिक मला वाटतं म्हणून नामदेवरायांबद्दल फक्त 7 मिनिटं घेतो. 7व्या मिनिटाला आरंभ मी या सेकंदापासून करतो. या पूर्ण वारकरी संप्रदायातल्या संत परंपरेचा अभ्यास करत असताना आपण ज्ञानोबारायांच्या समाधीचा प्रसंग जर आपल्या समोर कुठल्या संतांनी जिवंत ठेवला असेल तर ते माझे नामदेवराय. अगदी 8 ते 10 दिवसावरती अख्ख्या वारकरी संप्रदायातल्या गळ्यात माळ घातलेल्या आणि अंतकरण ज्ञानोबारायांच्या स्वाधीन केलेल्या प्रत्येक वारकऱ्याला जर कशाचे वेध लागलेले असतील सुदाम महाराज तर ते आमच्या ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचे. कधी माऊलींचा सोहळा येतो कधी आळंदीत जातो असं आम्हाला झालंय. आता आळंदीत जाण्याकरता झालंय. सुदाम महाराज बघा तुम्हाला दिवट्यांचं म्हणता आलं तर आता आळंदीत जाण्याकरता वेध लागलेत. पण जेव्हा आळंदी सोडायचे ना महाराज तर तेव्हा असं होतं महाराज असं होतं. कसं होतं ऐकायचं का म्हणताय का. हो जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. हा भाव माझ्या अंतरीचा क्या बात. माऊलीस माझ्या पोचवा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. Jai
जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. कधी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा, माझा निरोप घेऊन जा ज्ञानोबरायांकडं. कोण? माझे नामदेवराय म्हणतात. कुठून? पंढरपुरातल्या देवळाच्या समोरच्या पायरीतून. आजही समाधीच्या सोहळ्यात माझे नामदेवराय त्या पहिल्या पायरीतून बाहेर येऊन माझ्या ज्ञानोबरायांच्या त्या नंदीपर्यंत जात असतील आणि ज्ञानोबरायांना आजही कडकडून मिठी मारत असतील. माझ्या ज्ञानोबरायांचं समाधी प्रकरण आज प्रत्येक कीर्तनकार आवडीनं ऐकतो, आवडीनं कीर्तनामध्ये गातो. त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे आपले नामदेव महाराज. हे नामदेव महाराज जर नसते ना, ऐकताय ना तुम्ही, ऐका, नामदेव महाराज जर या मातीत झाले नसते तर कदाचित माझ्या ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी संस्कृतातून मराठीत करायला तितकंसं सोपं गेलं नसतं. त्यांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून शिंपी कुटुंबातून एक शिंप्याचं पोर माझ्या ब्राह्मणाच्या कोवळ्या वयात असलेल्या ज्ञानोबरायांना वयानं मोठे असलेले ज्ञानोबराय आधार होते. म्हणूनच ज्ञानोबराय त्या काळातल्या ब्राह्मणांच्या विरोधात जाऊन त्यांच्या छाताडावरती पाय ठेवून संस्कृतातली गीता मराठीमध्ये करू शकले. याला कारण जेवढे ज्ञानोबराय आहे तेवढेच कारण माझे नामदेवराय आहे. हे नामदेवराय या मातीत झाले म्हणून ज्ञानोबरायांना काम करायला सोपं गेलं. नामदेव महाराज आपण मानतो यात कौतुक नाही. नामदेव महाराज मानणारा एक दुसरा धर्म आहे. त्या धर्माचं नाव सांगतो एकदा. भजन करा विठाल. आमच्या शीख समुदायाचा ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिबा. त्याच्यामध्ये 52 पद माझ्या नामदेव महाराजांचे शिल्लक आहेत. कधी एखाद्या शीख बांधवाला विचारा, ते नामदेव महाराजांना नामदेव महाराज म्हणत नाही, ते नामदेव महाराजांना भगत नामदेव बाबा म्हणतात. काय म्हणतात? बाबा म्हणतात, महाराज म्हणत नाही. पंजाबमध्ये भूतविंड नावाचं गाव आहे, ऐकत असाल तर सांगतो. पंजाबामध्ये घुमान नावाचा प्रांत आहे. घुमानमध्ये भूतविंड नावाचं गाव आहे. त्या भूतविंड नावाच्या गावामध्ये सगळ्यात आधी माझे नामदेवराय गेले. ही घटना आहे इसवी सन 1270 50 60 70च्या कालावधीचा हा इतिहास आहे. ज्ञानोबरायांच्या समाधीच्या नंतर नामदेव महाराजांना फारसं आळंदी पंढरपुरात करमेना, कारण जगातलं ज्ञान. तर पंढरपुरात पांडुरंगाजवळ सुद्धा मन लागत नव्हतं, कारण पांडुरंगाच्या सोबतीला एका बाजूला नामदेवराय आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानोबा दिसायचे. माऊलींनी समाध्या घेतल्यानंतर पांडुरंगासमोर बसलं की ज्ञानोबरायांच्या जागेची आठवण व्हायची. 10 मोकलून अंग जमिनीवर टाकायचे. ज्ञाना 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 म्हणून टाहो पडायचे. देवानं उठवावं, सांगावं, नामा येडा झालास का? नामदेवरायांनी डोळे पुसावे आणि सांगावं, ज्ञानोबराय गेले. या राज्यातलं या देहातलं चैतन्य गेलं. आज आमच्यातला चैतन्यनाथ गेला. त्यांनी समाधी घेतल्यापासून देवा तुझ्याजवळ सुद्धा मन लागत नाही, काय करू? असं म्हटल्यावर देवानं सांगितलं, जा वारकरी संप्रदायाची पताका उद्याच्या भविष्याचं वेध घेऊन आपण इतर राज्यामध्ये या नामसप्ताहाची, या नामसंकीर्तनाची वाढ करण्याकरता आपण संपूर्ण भारताचं तीर्थाटन करा. देवाची आज्ञा घेतली. 2000 किलोमीटर पंजाबापर्यंत गेले. गेल्या गेल्या ज्या गावात उतरले त्या गावामध्ये दुष्काळ पडलेला होता. एकदा टाळी वाजव ना सगळं. प्रचंड दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळात लोक पाणी पाणी म्हणतायत. आता या अवस्थेमध्ये सगळ्यांनी बघितलं, मंदिरावरती कोणीतरी बाहेरून आलेला एक साधू दिसतो. त्यावेळेस अवस्था बदललेली होती. कित्येक महिने प्रवास झालेला होता. चेहरा काळवंडलेला होता. दाढी वाढलेली होती. अगदी एखाद्या वैराग्यवान साधू सारखा अवतार झालेला होता. जो दिसेल तो दर्शन घेत होता. त्या तिथल्या शीख बांधवांनी प्रार्थना केली, हे बाबाजी, तुम्ही इथं आलात, इथं पूर्ण दुष्काळ पडलेला आहे, आमच्यावरती कृपा करा. आम्हाला फक्त पिण्यापुरत्या पाण्याची काहीतरी सोय करा. मी जे सांगतोय ते घरी गेल्यावरती मोबाईल मध्ये टाका, युट्यूबला टाका, गुगलला टाका, तुम्हाला ऐकायला भेटेल. पंजाबात त्या लोकांनी प्रार्थना केल्यावरती नामदेवराय एका ठिकाणी गेले. थोडासा खड्डा होता. त्या ठिकाणी त्या सगळ्या मंडळींना सोबत घेतलं. नामदेवरायांनी हातामध्ये फावडं घेतलं, कुदळ घेतली. त्या ठिकाणी कमरे एवढं गड्ड केलं. त्या ठिकाणी सुंदर पांडुरंगाचं भजन केलं. आणि त्या शीख बांधवांनी पांडुरंगाच्या भजनानंतर
त्या छोट्याशा गड्ड्यातून पाण्याचा झरा आलेला बघितला. सगळ्यांनी मोठ्याने जय जयकार केला नामदेव महाराजांचा. त्या ठिकाणी आजही आपण गेलात तर नामदेवरायांनी ज्या ठिकाणी भजनाच्या जोरावरती पाण्याला जलदेवतेला प्रसन्न केलं, आजही तो कुंड आपल्याला पाहायला भेटतो. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे नामदेवरायांची मूर्ती आणि भगत नामदेव महाराजांचा कृपा प्रसाद हा जलस्रोत आहे. अशा प्रकारे राखणदार आज पंजाबातले शीख बांधव आहे. तो कुंड बांधल्यानंतर गुमान राज्यात गेले आणि तिथं गेल्यानंतर 3 शिष्य त्यांनी तिथं तयार केले. मला चरित्र सांगायचं नाही, मला हे सांगायचं, माझ्या नामदेवरायांनी 2000 किलोमीटर 700 वर्षापूर्वी अंतर पार करून माझा वारकरी संप्रदायाची दुसरी शाखा पंजाबामध्ये रोवली. बसलेल्या मंडळींना माझा साधा सोपा सरळ प्रश्न आहे. 800 वर्षापूर्वी वाहनं नव्हती, 800 वर्षापूर्वी दूरसंचार केंद्र नव्हते, साधनं नव्हती, 800 वर्षापूर्वी एसटी नव्हती, विमान नव्हतं, रेल्वे नव्हते, बैलगाड्या सुद्धा कमी लोकांकडे होत्या. 100 वर्षापूर्वी कुठंतरी 100 किलोमीटरवरती एखाद्याकडे घोडा असायचा, टांगा असायचा, बैलगाडी असायची. 800 वर्षापूर्वी नामदेवराय गेले, पायी गेले, भाषा माहिती नाही. उद्या एखाद्या जंगलात एखादा डाकू धरेल, भीती नाही. परमार्थ करणं वरवर वाटतं सोपं आपल्याला, गळ्यात टाळ घालणं सोपं आहे, माळ घालणं सोपं आहे, पण टाळ आणि माळ कडेला नेणं हे त्याही पेक्षा अवघड आहे. कितीतरी लोकांनी माळी घातल्या, कोरोनाच्या काळामध्ये माळीला बाजूला ठेवलं. आपल्या जीवावरती येतं तेव्हा जो माळ धारण करतो आणि जीव सोडताना सुद्धा ज्याच्या गळ्याच्या समोर, डोळ्याच्या समोर टाळ असतो तो खरा जातीवंत वारकरी असतो. कुणाचीच भीती धरली नाही, सरळ निघत गेले आणि वारकरी संप्रदायाची दुसरी शाखा सुरू केली. आजही शीख संप्रदाय हिंदू धर्माला जोडलेला नाही. जागी असला तर ऐका, आजही शीख समुदाय हिंदू धर्माला नंतर आधी माझ्या वारकरी संप्रदायाला तो जोडलेला आहे, याचा मला अभिमान. आणि हे काम 800 वर्षापूर्वी कुठंही शाळेमध्ये दाखला नसलेल्या नामदेव महाराजांनी केलं. आम्ही नामदेव महाराजांचं रोज दर्शन घेतो. तुम्ही भाग्यवान आहात. मी सगळ्यात आधी तुमचं कौतुक करतो की तुम्ही नामदेव महाराजांचं मंदिर बांधलं. ज्ञानोबा तुकोबांचे मंदिर राज्यात भरपूर आहे, माझ्या तुकोबारायचं मंदिर नाही, माझ्या गोरोबा काकाचं मंदिर नाही, माझ्या सेना महाराजांचं मंदिर नाही, माझ्या भगवान बाबांची मंदिरं सुद्धा कमी आहे. ह्या पूर्ण पृथ्वीवरती ज्ञानोबा तुकोबांचा उदो उदो आहे. पण त्याचबरोबरीनं सगळ्या संतांना थोडं 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 समाजाच्या स्वाधीन केलं पाहिजे. आपलं विशेष कौतुक या करता की आपण नामदेवरायांना आपल्या नगरीत आणलं. याच नामदेव महाराजांनी देव आपलासा केला महाराज तिथं सुद्धा आणि इथं सुद्धा सगळ्या संतांचे चरित्र नामदेव महाराजांनी लिहिले. महाराष्ट्र सोडून सगळ्यात पहिली शाखा नामदेव महाराजांनी केली. हिंदीमध्ये सगळ्यात पहिलं जर कुणाचं लिखाण गेलं असेल तर ते संत म्हणजे नामदेव महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं, भगवान परमात्मा जर आयुष्यभर कुणासोबत मित्रासारखा राहिला असेल तर अर्जुनानंतर ज्या साधूचा नंबर लागतो त्या साधूचं नाव नामदेव महाराज. विठाला विठाला. अशा नामदेवरायांसमोर तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतला. तुकाराम महाराज मागणी मागतात. मागणी मागत असताना देवानी सांगितलं, देवा काहीतरी मागा. मागा म्हटल्यावरती तुकोबाराय म्हटला, देवा आमची मागण्याची रीत नाही, आम्ही कुणाकडे मागत नाही. भगवंतांनी सांगितलं मागावं लागेल. सप्ताहाचा 6वा दिवस 7वा दिवस आहे. 8 दिवस तुम्ही टाळ वाजवलं, गायन केलं, मृदंग वाजवला. आता 8 दिवस जर सेवा केल्यावरती काल्याच्या दिवशी काय असतं? बालाजी महाराज, भागवत महाराज, काल्याच्या दिवशी काय असतं? काल्याचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस आहे आमच्या वारकऱ्याचा, आहे की नाही? आपण कुठे? काला हा प्रसाद आहे. एक काल्याचं निमित्त करून जीव शिवाचं ऐक्य साधायचं असतं, तो काला आहे. पण काला कधी असतो महाराज? कधी असतो? जेव्हा आपण देवाकडे मागतो. म्हणून आज मागणीचा दिवस. आज देवाकडे पदर पसरायचा, देवा दे. पण देव आपल्याला देत नाही. तुकोबारायांना घ्या म्हणतो, तुकोबाराय घेत नाही. ज्यांनी मागायचंय, ज्यांना द्यायचंय त्यांच्याकडे देव बघत नाही. आणि ज्यांना लागत नाही असे संत देवासमोर उभे आहेत. देव घ्या म्हणतो, ते संत घेत नाही. एक गंमत सांगतो, टाळी वाजवा एकदा. आपल्या आयुष्यामध्ये आपण लहान असताना जेव्हा आपल्याला बोलता येत नव्हतं, ऐका बरं, आपल्याला बोलता येत नाही, भाकर म्हणता येत नाही, पोळी म्हणता येत नाही, दूध म्हणता येत नाही, त्या अवस्थेमध्ये बाळ जर झोळीत रडत असेल तर त्या बाळाला काय पाहिजे हे घरात कोणाला आधी कळतं? वाह, पहिलं हुशार आहे तुम्ही, क्या बात.
मी तिकडं धरायलो, हुशार माणसं समोर बसलेत माझ्या. आईला धरतो बरोबर, आईला समजतं. काही रडा, आई बरोबर सांगते. लेकरू झाल्यावर कळतं महाराज. लेकरू झालं की बाप म्हणतो "आज त्याला भूक लागली असते." मग ती बाई काय म्हणते, नाही नाही त्यानं खाल्लंय आता, त्याचं पोट दुखत असेल. कधी कधी माणसाला वाटतं घरात क्रॉस व्हायलंय, क्रॉस नाही, तो अचूक अंदाज असतो महिलांचा. कारण आईला कळतं महाराज. आईला का कळतं सांगू का? का कळतं आईला? सोपं उत्तर आहे ना महाराज. 9 महिने 9 दिवस तिनं ते पोटात सांभाळलेलं असतं. त्याच्या प्रत्येक रोमारोमाला ती ओळखत असते. त्याची प्रत्येक उडबैस तिला समजत असते. त्याचं एका अंगावर होणं दुसऱ्या अंगावरती होणं, उलथं पालथं लेकरू करायला लागलं तर त्याला काय पाहिजे हे फक्त आईला कळतं. मग लहानाल्या बाळाला, ज्याला बोलता येत नाही, ज्याला म्हणता येत नाही, त्याला काय पाहिजे, कुठल्या वेळेला पाहिजे हे फक्त जसं आईला कळतं, तसं तुम्ही आम्ही ज्याची लेकरं आहोत, आपल्याला काय पाहिजे हे त्याला कळत नाही का? कळतं. मग आपण मागितल्यावरती त्याला वाटतं अरे मला समजतं ना. पोराला काय पाहिजे बापाला कळतं की. मग बापाला सारखं जर आपण एकच गोष्ट मागत असू तर त्या बापाचा आपण केलेला अपमान आहे. मी आपल्याला आजच्या कीर्तनात फार ज्ञान द्यायला आलेलो नाही. मी एकच गोष्ट आपल्याला पोट तिडकीनं सांगायला आलो. देवाच्या समोर गेल्यानंतर फक्त देवाला बघून हसा. देवाला जर चुकून तुम्ही काही मागितलं तर तो माझ्या पांडुरंगाचा अपमान आहे. तुम्ही म्हणाल मोघम बोलतो का? प्रमाण देतो. प्रमाण आहे का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराचे न लगे. त्याला सगळं समजतं ना महाराज. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको पती लक्ष्मीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे. तो जाणतो. कोण जाणतो महाराज? देव जाणतो. आपण काय करतो? खेद करतो. प्रत्येक गोष्टीचा खेद करतो. आपण काय करतो? चिंता करतो. चिंता करू नये, खेद करू नये. आपण खेद करत बसायचं नाही. त्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाण असते. त्याच्यामुळं तुकोबराय म्हणतात आलिया बुगासी असावी सादूर देवावरी भार घालून या. असं केल्यावर काय होतं? मग तो कृपा सिंधू निवारी साकडी येर ते भगवान परमात्मा आपला सगळा योगक्षेम आपल्या समोर घेतो. हरिपाठातलं प्रमाण देऊ का? पाठातलं देतो. ऐका भागवत महाराज. तुकोबराय म्हणतात आपल्या जीवनातला सगळा भार देवावरती घाला. तुकोबराय म्हणतात माझ्या देवाचा स्वभाव फार गोड आहे. माझ्या विठोबाचा स्वभाव कसा आहे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. पुढं आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते अपना पाशी न्यावे. हे प्रमाण पुढचं फार महत्वाचं आहे. म्हणा बरं सोबत. काय पुढे? मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या अघात निवाराया. ही भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे. तो परमात्मा आपल्याला सांभाळणारा आहे. विठ्ठल विठ्ठल. मग जर योगक्षेम तो आपला जाणणारा असेल, भगवान परमात्मा मागे पुढे आपल्या राहणार असेल, अशी जर आपली श्रद्धा असेल तर देवाकडे आपण मागावं का? जय भवानी नगर? अजिबात नाही. यानंतर जेव्हा पांडुरंगाकडे गेले हात जोडवा आणि देवाला म्हणा देवा तू कसा आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुमचं काय हे गाव ते गाव, महाराजला 40 गाव. तुम्ही फक्त कमरा बांधून ज्ञान देतात. ऐका मी तुमच्या समोर उभा आहे. हरिभाऊ आप्पा ही सगळी मंडळी समोर बसलेली आहे. त्यांना विचारा मी किती हजार सांगून येतो उभा आहे. नाही महाराज. तुमच्यासारखे आमच्या आईवडिलांसारखे लोक ऐकायला बसतात. तुमच्या समोर आम्ही कंबर बांधावी, फेटा बांधावा, काहीतरी आकडे सांगावी आणि मग इथं येऊन तुम्हाला ज्ञान देवं. एवढ्या खालच्या दर्जाचा वारकरी संप्रदायाचा आम्ही सेवक नव्हतो.
कीर्तनाला जायचं ना, नामदेवरायांची आज्ञा म्हणून जायचं. रामेश्वर महाराज, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने एक गोष्ट शिकवली, कीर्तन करायचे वारकरी संप्रदायाची सेवा म्हणून. आणि त्यानंतर ज्याच्यासाठी आज संप्रदायामध्ये संख्या वाढली ते पैसा आणि प्रसिद्धी ही माझ्या संप्रदायाचं बाय प्रोडक्ट आहे. यातलं जर मुख्य इनपुट काय असेल तर त्या नामदेवरायांची कृपा. त्या कृपेकरता तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल, काय? निरपेक्ष भावानी सेवा. ती सेवा करत असताना मी आपल्या समोर एकच आग्रह, एकच हट्ट ठेवेल, काय? देवासमोर गेल्यानंतर देवाला मागू नका. का मागू नका? एक गोष्ट मी आपल्याला सिद्ध करून देतो, आपलेल्या बसलेल्या पैकी सगळ्यांना. आताची जी गोष्ट मी सांगणार आहे ती जर नाही पटली तर मी कीर्तन करायचं सोडून देतो. देवाला का मागायचं नाही? एक प्रसंग आपल्या समोर ठेवतो, एकदा जोरात सगळ्यांनी टाळी वाजवा. बाबा, देवाला का मागायचं नाही सांगतो मी. तुमचा अनुभव, तुमचं वय आमच्या वयापेक्षा जास्त आहे. तुमच्या परमार्थाचा अनुभव आमच्या वया एवढा आहे. 11 ऑगस्ट 1994 जन्म आहे, तेवढा तुमचा परमार्थाचा अनुभव आहे. तेवढे कितीतरी कीर्तनकार आपण याच नगरीत, याच परिसरात ऐकलेले. तुम्हाला आम्ही काय ज्ञान सांगणार? इथं हे बाबा बसलेले. बाबा, तुमचं वय काय? टाळी वाजवा त्यांच्याकरता एकदम. इथलेच आहे का? परिसरात, शहरातच राहिलाय ना? शहरातलेच आहे. इकडं आणखी आजी तुम्ही? हा, दोघी बी सांगा, लाल नाटीवाले पण आणि पांढरे पण. वय वय 85. तुम्ही बाजूला. त्या म्हणते तेच एवढंच धरा माझं. हे 85, हे 80. आता मला सांगा, 80-85 वर्षाचे लोक समोर बसले, तुमच्या समोर आम्ही काय सांगावं? संसार सांगावा का? शोभल का महाराज आमच्या वयाला? काय संसार सांगावा? तुमच्या समोर एखादं चरित्र सांगावं, भक्ती सांगावी, ज्ञान सांगावं. देवाकडं का मागायचं नाही? सोपं उदाहरण देतो. एक 80 वर्ष देवाची सेवा केली, वर्ष 80चं चालू आहे म्हणून. 80 वर्षाचे एक साधू होते, दिवसभर देवाची सेवा करायचे. एक दिवस थकले रामेश्वर महाराज. थकल्यानंतर घरी मुलं बाळ लेकरं सगळे गोळा झाले. आता वय झालेला माणूस आजारी पडला की मुली बोलवल्या जातात, पाहुणे बहिणी बोलवल्या जातात. 4-8 दिवस सगळे जवळ बसले. बसल्यानंतर बाबा म्हटले, माझी प्रकृती उत्तम आहे. लेकीला म्हटले, तू जा दिवाळीला पुन्हा ये. ती म्हटली, नाही बाबा, एकदा दवाखान्यात जाऊ. 80 वर्ष झालं सेवा केलेली देवाची. दवाखान्यामध्ये नेलं. मुलगा इंजिनियर होता, दुसरा मुलगा IPS ऑफिसर होता आणि स्वतः मुलगी CA झालेली होती, चार्टर्ड अकाउंट होती. त्या मुलीनं बापाला दवाखान्यात नेलं. दवाखान्यामध्ये एका मैत्रिणीच्या दवाखान्यामध्ये भरती केलं. मैत्रिणीला सांगितलं, काय पैसे लागतील मला सांग, मी देईल. माझ्या भावांना फोन करू नको, कारण ती स्वतः चार्टर्ड अकाउंट होती. नसती तरी सुद्धा तिने खर्च केला असता, कारण पोरांपेक्षा बापाला सांभाळणारी मुलगी ही एका पावलानं का होईना पोरांपेक्षा पुढे असते. तिनं सांगितलं, खर्च मी करते, माझा बाप ठणठणीत कर. त्या डॉक्टरनी हो म्हटलं, कारण ती सुद्धा महिला होती. सध्या महिलांचा बोलबाला आहे महाराज. या राज्यातलं सरकार पूर्ण बहुमतानं जर कोणी निवडून आणलं असेल तर ह्या लाडक्या बहिणींनी आणलेले महाराज. त्या मुलीनं सांगितलं, माझा बाप ओके करते. म्हटली ओके, तू जा म्हटले. 2 दिवसांनी चक्कर मार. त्या डॉक्टरने स्टेथोस्कोप घेतला, वडिलांना चेक केलं. बाबांना सांगितलं, बाबा काय होतंय? म्हटले, काही नाही बाई, काही होत नाही, उगं घरी पडून होतो 8 दिवस. 8 दिवस देवाची सेवा नाही, काय नाही, मन लागना. पुरीला सांगू नको, एकदा देवळात जाऊन येऊ. ते डॉक्टर बी धार्मिक होते महाराज. त्यानं गाडीत बसवला बाप मैत्रिणीचा, तिच्या दारापर्यंत नेला, मंदिरामध्ये फेरफटका मारला, पुन्हा दवाखान्यात आणलं. म्हाताऱ्याला एक सलाईन लावली आणि सलाईन लावल्यानंतर म्हातारं झोपलं. झोपेमध्ये म्हाताऱ्याला नॉर्मल हार्ट अटॅक आला. बघा बरं प्रसंग काय. मी देवाकडं का नाही मागायचं हे सांगतोय. पुन्हा म्हणाल विषयांतर झालं. त्या म्हाताऱ्याला झोपेमध्ये हार्ट अटॅक आला. डॉक्टर संध्याकाळच्या वेळेला तपासणीला आले 11 वाजता. चेक केलं, बघितलं नॉर्मल हार्ट अटॅक झालाय. एक इंजेक्शन दिलं, 2 गोळ्या दिल्या. त्यानंतर बाबा सकाळी उठले. उठल्यानंतर बाबांना तिनं हळूच हातात हात घेऊन सांगितलं, बाबा रात्री असं असं तुमच्या सोबत झालं. बाबा म्हटले, त्याची इच्छा, काही दुःख नाही. म्हटलं झालंय, 80 वय, कुठल्या वेळेस पान गळून पडेल त्याची चिंता नाही करायची, त्याने दिलंय ना आयुष्य. 2 दिवस भरती केलं. दुसऱ्या रात्री सुद्धा हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर बाबाला अर्धांगवायू झाला. ऐका बरं, अर्धांगवायू झाला, उठता येईना जागेवरनं, पाय खाली पडे ना. बाबाला उठायची इच्छा झाली. डॉक्टरने उठून उभं केलं. मुली आली, पुन्हा मुलं आली.
डोळ्यात पाणी आलं, आता बाप जातो म्हणून सगळं कुटुंब दवाखान्यामध्ये येऊन बसलं. आणि त्यानंतर 4-8 दिवस म्हातारं ठणठणीत होतं. म्हातारा पलंगावरती पडल्या पडल्या सहज त्या मुलीला डॉक्टरला बोलवलं आणि सांगितलं, बाई दवाखान्यात येऊन किती दिवस झाले? मला आता काही आठवत नाहीये, मला थोडं अंधुक अंधुक आठवतं, मला 12-13 दिवस झाले. डॉक्टरने सांगितलं, बाबा 16 दिवस झाले. ती म्हटली 16 दिवस झाले. मग आता 16 दिवस झाले बाई, माझ्याकडे पैसे भरपूर आहे, माझी मुलगी श्रीमंत आहे, पोरं श्रीमंत आहे, तुला एक विचारू का? म्हटले विचारा. ते म्हटले, या 16 दिवसाचं बिल किती झालं? काय विचारलं बाबांनी? 16 दिवसाचं तुझं दवाखान्याचं बिल किती झालं? ती डॉक्टर हसली, म्हटली तुम्हाला काय करायचं? ती माझी क्लासमेट आहे, मी बिल भरेल, तुम्ही चिंता करू नका, बरे व्हा. तो म्हातारा म्हटलं, नाही मला सांग. मला सांगितलं नाही तर मी सलाईन काढून टाकेन. डॉक्टर गेली, हातात फाईल घेतली, सांगितलं तुमचं फार फार 13-14 लाख रुपये बिल झालं असेल. ते बिल तुमची मुलगी 2-4 जणांचं टॅली करून दिली तर काढते, बिलाची चिंता करू नका. त्या बाबांनी 16 लाख ऐकले. ती डॉक्टर निघून गेली. संध्याकाळी मुलगी आली. मुलगी आल्यानंतर मुलीचा हात हातात घेतला आणि प्रसंग बघा किती बेकार. त्या बाबांनी मुलीचा हात हातात घेतल्यानंतर मोठ्यानं टाहू फोडायला सुरुवात केली. सगळं हॉस्पिटल घाबरायला लागलं. काय त्रास होत असेल याला, का रडतोय हा? डॉक्टरला फोन केला. डॉक्टर घाईघाईत परत आली. परत आल्यानंतर बघितलं, मैत्रिणीला सांगितलं, बाबा जाताना बरे होते, अचानक का रडताय? मला माहिती नाही, तुम्ही विचारा, त्यांना त्रास काहीच नाही. बायको जवळ आली. बायकोनं गळ्यात हात घातला. गळ्यात हात घातल्यावरती बायकोने विचारलं, काय झालं, का रडताय? नाहीतरी महाराज, चांगले चांगले लोक कुठंच गप्प होत नाही, घरचा आदेश आला की गप्प होतात. त्या बाबांना सुद्धा बाईच्या गळ्यात हात टाकला. बघा प्रसंग किती सुंदर आहे. हात टाकला गळ्यामध्ये, म्हातारीकडे बघितलं, हसला सुंदर, म्हातारीच्या डोळ्यात डोळं घालून म्हातारीचा हात हातात घेतला, पोरीला जवळ बसवलं आणि सांगितलं, माझं काही दुखत नाही. पोरगी म्हणली, बोंबलता का? मग बाकीचे पेशंट बरे होता होता पुन्हा बिघडलेत ना बाबा. त्या बाबांनी सांगितलं, एवढ्याच करता रडतोय? अगं 16 दिवस मी तुझ्या मैत्रिणीच्या ताब्यात आलो, दवाखान्यात आलो, तर 13 लाखाचं बिल तुझ्या मैत्रिणीने काढलं. 80 वर्षाचं आयुष्य त्या पांडुरंगाने दिलं, 80 रुपयाचं सुद्धा बिल वरून पाठवलं नाही. त्याच्याकरता रडत होतो मी, त्याच्याकरता रडत होतो. 80 वर्ष तू मला सांभाळलं, तू मला एकदाही बिल दिलं नाही. माझे हात 80 वर्षापर्यंत ठणठणीत होते, माझे पाय 80 वर्षापर्यंत ठणठणीत आहे. माझ्या डोळ्यांनी मी संसार बघितला, सगळ्या गोष्टींचा उपभोग घेतला. एवढं सगळं देवानी दिलेला देह वापरून सुद्धा 80 वर्षामध्ये वरतून एकही बिल आलं नाही. या गोष्टीचं मला वाईट वाटतं, म्हणून मी मोठमोठ्याने रडतोय, म्हणून मी मोठमोठ्याने रडतोय. तुम्हाला समजलं असेल तर बघा. आणि मग त्या बापाने सांगितलेले की आजपासून देवाकडे काही मागायचं नाही. का? कारण 80 वर्षाचं आयुष्य त्या देवाने आपल्याला फुकट दिलो. देवे दिला देह भजना गोमटा, मन नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची म्हणती ते होती, भय का अपचित्ती न धरावा. त्याची कृपा आपल्यावरती आहे म्हणून हा देह मिळाला. विठ्ठल. आईन्स्टाईन नावाचा या जगात सगळ्यात हुशार अशा प्रकारचा माणूस होऊन गेला. आपल्याला माहिती असेल, आईन्स्टाईनला 15,000 शब्द पाठ होते महाराज. किती किती पोरांनो? 15,000. तुम्हाला 15 अध्याय पाठ आहे का? म्हणा मग. ऊर्ध्वमूल मदशाख, रूपमस्तेह तथोपलभ्यते. अहं वैश्वानरो भूत्वा इति गुह्यतमं शास्त्र. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता. वाजवा ना टाळी. हे ना महाराज, किती वय बघा यांचं, ते बारकं तर किती छोटे आहे. एवढ्या कमी वयामध्ये गीतेचा 15वा अध्याय म्हटला. बसलेल्या मंडळींना किती जणांना 15वा अध्याय पाठ नाही ना? पाठ महाराज नाही पाठ. हे मृदंग वाजवत आहेत ना, ओंकार महाराज, सुदाम महाराज आहे, वखरे महाराज आहे, बाबा बसलेले, पांचाळ महाराजांनी चाल म्हटली, मी कीर्तनाला उभा आहे.
अहो मी कीर्तनामध्ये कायम ज्ञानेश्वरी गाथा याशिवाय बोलत नाही. भांडुपला कीर्तन होतं, कीर्तन झाल्यावर एक रिटायर प्राध्यापक भेटल्यानंतर ते मला म्हटले, महाराज 2 तास तुम्ही कीर्तन करता. म्हटलं हो सर. काय सांगता कीर्तनात? म्हणलं ज्ञानेश्वरी गाथा, दुसरं काय सांगणार आहे. म्हणे तुमच्या ज्ञानेश्वरीत काय? म्हणलं ज्ञानेश्वरीत सगळे अंतराळ आहे, भूगोल आहे, सगळे म्हटलं ज्ञानेश्वरीत. ते म्हटले एखादी उभी सांगा. म्हटलं घ्या सर. पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे गॅलिलिओ कोपर्निकसने सांगितलं. असं आम्हाला विज्ञान सांगतं. पण आमच्या ज्ञानोबारांनी 700 वर्षापूर्वी ओळी लिहिलेली आहे. उदवस्ताचे नी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. ज्ञानोबा 800 वर्षापूर्वी बोलून गेलेत. म्हटलं सर घड्याळाचा शोध ज्ञानेश्वरीमध्ये आहे. वीज कशी तयार करायची ज्ञानेश्वरी सांगते. मुलाचा गर्भ स्त्रीच्या पोटामध्ये कसा तयार होतो ज्ञानोबा बोललेले आहे. HIV कोरोना या जगात आजार नाही ज्याच्यावर ज्ञानोबा बोलले नाही. असा विषय नाही ज्याच्यावर संतांचं भाष्य नाही. ते मला म्हटले एवढं जर संतांनी लिहिलं, ते संत समोर होते, ते संत समोर असताना लोक सुधारले का? कळतंय का तुम्हाला त्यांचा प्रश्न काय? त्या सरांनी मला विचारलं, ते संत जेव्हा हयातीत होते, ज्ञानोबराय आळंदीत होते, आळंदीत असताना लोक सुधारले का? सुधारले का लोक? आई ज्ञानोबरायांनी हातामध्ये झोळी घ्यावी, मधुकरी म्हणावी. लोकांनी त्याच्यामध्ये काय घातलं? माती टाकली, शेण टाकलं, महाराज चिखल घातला. पैठणला आल्यावरती माझ्या ज्ञानोबरांची पाठ रक्ताळली. जे चाबूक जुना घोराडोऱ्यांवरती चालवलं जातं, जनावरावरती चालवलं जातं, कोवळ्या वयाच्या ज्ञानोबरांच्या पाठीवरती वळ उमटले, रक्ताळली पाठ. ज्ञानोबरायांचा छळ झाला. माझ्या एकनाथ महाराजांनी एकदा आंघोळ केली, हा खरंच शांत आहे का म्हणून गावातल्या काही लोकांनी त्या गावातल्या एका यवनाला त्यांच्या अंगावरती थुकायला लावलं. 108 वेळेस थुकले. सुधारले का लोक त्या काळात? नाही. तुकोबारायांनी कीर्तन करावं, तुकोबारायांचं कीर्तन मोडावं, नाही सुधारले महाराज लोक. मग संत समोर असताना लोक सुधारले नाही, तुमच्या 2 तासाच्या कीर्तनाने लोक सुधारतील का? असा मला त्या सरांचा प्रश्न होता. आता एवढा भारी माणूस कीर्तन झाल्यावर भेटल्यावर महाराज जरा भीती वाटते ना. इथं मला भीती वाटत नाही का? कारण संभाजीनगर शहरामध्ये कोणी ग्रंथ उघडतच. इथं पारायणाला किती जण हात वर करा. काय केशव मुकुंदान काय पाचवंदा काय ते आहे ना काहीतरी वाचक धरून तिघ आहे. ते 3 जण कोण कोण हात वर करा बरं. 2 हात वर झाले. तिसरं कोण आहे? ते म्हणते 2 यांचे जात आहे. सुदाम महाराज उत्तर दिलं असं आहे की नाही? 3 जण पारायणाला आहे. मग आता कसं सांगावं सांगा महाराज. बरं कालच्या कीर्तनकारांनी काय सांगितलं किती जणांना लक्षात आहे? काही नाही लक्षात. बरोबर. आज मी काय सांगतो तुम्ही विसरून जाता. तुम्ही विसरता, पुढच्या वर्षी आम्ही हेच सांगतो. आमचा धंदा जोरात, तुम्ही कोमात. दरवर्षी आमचे पाकिट वाढायले, तुम्ही आहे तिथंच. कालही मुकुंदवाडीला कीर्तन होतं. मी म्हटलं आप्पा हरिभाऊ इथं जेवढीही मंडळी सप्ताहाला तुम्ही धावताय मदत करताय त्या सगळ्यांना हात जोडून एक विनंती माझी. कीर्तनकार घेत असताना 15 मिनिटं त्याला सांगा आम्ही जो विषय देऊ त्या विषयावर बोल. तू 5000 म्हटला 500 शिल्लक घे. कोथंबीरची जुडी आणायला गेल्यावरती कोथंबीर विकणारी म्हातारी जर म्हटली की एक कोथंबीरची जुडी 20 रुपयाला आहे, तर जय भवानी नगर नामदेव महाराजांच्या मंदिरासमोर तुम्ही सगळ्या बसलेले आहात, 20 रुपयाची जुडी 20 रुपयाला किती जणी आणतात? नाही महाराज, आपण वारकरी सगळे गंमतशीर वारकरी आपण. 20 रुपयाची जुडी आपण 10 रुपयालाच आणतो की नाही आई? नाही म्हणू नका, 10 रुपयालाच आणतो. मग 20 रुपयाच्या जोडीत आपण 10 रुपये सोडत नाही. बाबाला पाकिटामध्ये 4-4, 5-5 हजार सोडायला आपण येडे का महाराज? आतापर्यंत वेडेपणा केला, इथून पुढे थोडं सावध व्हा. का? कारण तुम्ही जर येणाऱ्या वक्त्याला विषय दिला नाही तर तुम्हाला विषय माहिती कशी होईल? नामदेव महाराज पंजाबला गेले. शीख संप्रदायाच्या प्रत्येक शीख समुदायाच्या घरामध्ये तुमचा एखादा शीख, जा सिंधी कॉलनीत जा, तिथे गुरुद्वारा आहे, तिथल्या एका शीख बांधवाला म्हणा तुझा गुरु ग्रंथ साहेब ग्रंथ आम्हाला दाखव. त्याच्याकडनं ग्रंथ घ्या आणि त्या ग्रंथामध्ये माझ्या नामदेवरायांचे शब्द बघा. कुठले शीख, कुठलं पंजाब, कुठं माझे नामदेवराय गेले आम्हाला का माहिती नसावे? का 8 दिवसाच्या कीर्तन करायला 8 विषय देऊ नये? वकील साहेब का बोलवाय नाही? त्यांना सांगायला पाहिजे, अहो आमच्या वारकरी संप्रदायाने 800 वर्षापूर्वी जनाबाई पुरुषांच्या मध्ये उभी केली. आज कीर्तनाला महिला आता टाळ घेऊन उभ्या दिसतात. आमच्या वारकरी संप्रदायानं त्या काळातल्या कबीर मोमीन लतीफ मुसलमान त्यांना सोबत घेतलं. सोखा मेळा बंका जातीचे महार त्यांना सोबत घेतलं.
या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जातीचा संत आहे. नाव्याचे संत, नाव सांगा मला काय त्यांचं? सेना महाराज. माळ्याचे संत, सांभाराचे संत, महाराचे संत, मला ऐकायला कमी जरा, महाराचे संत, मराठ्याचे संत, वंजाराचे संत, बंजारा समाजाचे संत, संत सोनाराचे संत, संत कासाई समाजातले संत, सजन कसाई, अगदी वेश्येमध्ये सुद्धा असलेले संत कानोपात्र असतील, कितीतरी संत महाराज. अहो प्रत्येक जाती धर्मातले संत आहे, यात नवल नाही. एक प्रमाण आपल्या समोर ठेवतो. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी आणि नर, तीन शब्द आहे वकील साहेब. भलते हा शब्द आहे. भलते म्हणजे कोण? जे नर आणि नारी मध्ये बसत नाही असे ते, त्यांना सुद्धा वारकरी संप्रदाय जवळ करतो. हा माझा वारकरी संप्रदाय आहे. त्याच्यामुळं पुढच्या वर्षी कीर्तन भरत असताना भाऊ काय किती लागतात तुला घे, परंतु ह्या विषयावर बोल. पुढच्या वर्षीचे 8 विषय सांगतो तुम्हाला. एक दिवस विवेकानंद द्या, एक दिवस अहिल्याबाई द्या, एक दिवस भगवान बाबा द्या, एक दिवस युगपुरुष छत्रपती संभाजी महाराज द्या, एक दिवस महाराणी ताराबाई द्या, एक दिवस झाशीची राणी द्या, एक दिवस सिंदूर ऑपरेशन मध्ये सोफिया आणि एक पंजाब समाजातली, पंजाब कुळातली एक तरुणी होती ज्यांनी 2 लढाऊ विमानात बसले. पहलगाम मध्ये ज्या भारतीयांवरती हिंदू धर्माचे म्हणून गोळ्या घातल्या, त्यांचा बदला घेण्याकरता पाकिस्तानात जी 2 विमानं गेली होती, त्या विमानात बसलेल्या 2 तरुणींचं चरित्र या कीर्तनात ऐकायला मला आवडेल आणि ते आपण करावं. ही वारकरी संप्रदायाची काळाची गरज आहे. कुठपर्यंत तेच ऐकायचं महाराज. ज्ञानेश्वरी पारायणाला जर 3च जण बसत असतील तर हा नामदेवरायांचा अपमान आहे. आप्पा सारखे आणि या कोरोनाच्या काळामध्ये सप्ताहाला धावणारे जे 2-4 जुने पानं गळून पडले, त्यांच्या सेवेचा तो अपमान आहे. या गल्लीमध्ये पारायणाला कमीत कमी 11 जण पाहिजे, तरच या सप्ताहाला आनंद आहे. पुढच्या वर्षी पारायणाला जर 11च्या वरती लोक असतील तरच कीर्तनाला येईल, असं म्हणणारा कीर्तनकार महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. विठाला काय कमी महाराज माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगा ना महाराज. ज्ञानेश्वरीच्या समोर बसा, तुमचं संकट ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये चिठ्ठीत लिहून ठेवा. 21 पारायणानंतर संकटावरती जर परिणाम नाही झाला तर मी कीर्तन करायचं सोडून देईल. मी अनुभवलंय ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची ताकद महाराज. सूचना सांगितली होती तुम्हाला. प्रमाण थांबलं की टाळी वाजवायची. एकदा सगळ्यांनी जोरात टाळी वाजवायची. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे महाराज. ज्ञानेश्वरी आपल्या घरात आधी आलेली आहे. ज्ञानेश्वरी ख्रिश्चन वाचतात, मुस्लिम वाचतात. कितीतरी दलित समाजाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी मी बघितली. आपण ज्ञानेश्वरी का वाचायची नाही महाराज? ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणखी एक वाक्य सांगतो आपल्याला, ऐका. टाळी वाजवा एकदा.
ज्ञानेश्वर महाराजांची जो जो ज्ञानेश्वरी वाचतो ना, ज्ञानेश्वर महाराजांची जो जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्या घरामध्ये प्रत्येक तिसरी पिढी ही वारकरी म्हणून जन्माला येते. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत चला, ज्ञानोबा राय एक पिढी जाऊ द्या, तिसरी पिढी वारकरी जन्माला घालते. हा या मातीचा इतिहास आहे. काही करायचं नाही, दररोज उठायचं, 5 वह्या वाचायच्या. जगभरामध्ये आपली कीर्ती, आपलं यश मिरवण्याकरता ज्ञानोबा राय तयार आहे. विठाल विठाल. ते ज्ञानोबराय समोर होते, लोकांनी छळ केला. तुकोबराय समोर होते, छळ केला. नाथ महाराज समोर होते, छळ केला. मला भांडुपच्या कीर्तनानंतर त्या प्राध्यापकाने विचारलं, महाराज संत समोर होते, संतांचा छळ झाला, त्यावेळेस लोक सुधारले नाही, तुमच्या 2 तासाच्या कीर्तनाने लोक सुधारणार आहे का? मी त्या सरांचा हात हातात घेतला आणि सांगितलं, मास्तर तुम्ही रिटायर झालेला असाल, तुम्ही आमच्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ असाल. तुमचा प्रश्न हा आहे की संत समोर असताना लोक सुधारले नाही, लोक तसेच बिघडलेले होते, तुमच्या 2 तासाच्या कीर्तनाने लोक सुधारणार आहे का? मी त्या सरांना म्हटलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, त्याआधी माझा तुम्हाला छोटासा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता तुमच्या कीर्तनाने लोक सुधारणार आहे का? मी सरांना म्हटलं, माझा छोटा प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. ते म्हटले, बोला. मी म्हटलं, सर लोक सुधारावे म्हणून मी कीर्तन करतो, असं तुम्हाला कोणी सांगितलं? त्याला वाटलं बाबा छोटा दिसतोय, काहीतरी उत्तर टाकू. म्हटलं, बाळा बिंचू मोठा घे, छोटा घे. मला म्हटले, मग तुम्ही कीर्तन कशा करता? म्हटलं, चला सर बैठकीत बसू, चहा घेऊ, मग उत्तर देतो. महाराज लोकांची उत्तरं कोरडी नसतात. चला म्हटलं, पाणी प्या आधी. त्यांना पाणी दिलं, चहा दिली. सरांचा हात हातात घेतला आणि प्रेमानं सांगितलं, सर तुम्ही म्हणता संत समोर होते, समाज सुधारला नाही. एकनाथ महाराजांची पत्नी ब्राह्मणांच्या पितर जीव घालत होते, त्यावेळेस वाढत असताना गावातल्या काही तुकार लोकांनी एकनाथ महाराजांचं सत्व शांतीचे करण्याकरता गावातल्या एका वेडगळ तरुणाला एकनाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवरती बसायला भाग पाडले. एकनाथ महाराजांनी बघितलं. एकनाथ महाराज हळूच पत्नीच्या कानात जाऊन सांगतायत, अगं आपला हरिदास बसलाय बरं पाठीवर, पडता कामा नाही. आपलं लेकरू पाठीवर बसलंय, पडू देऊ नको, वाढायचं थांबलं नाही पाहिजे. आणि गावातलं जरी लेकरू असलं तरी ते सुद्धा आपलं आहे असं समजून पाठीवरती झेल, असं सांगणारे फक्त संत आहेत. आपण असतो तर आपण बाया मागं सारल्या असत्या आणि 2 काना मागं ठेवल्या असत्या. संत समोर होते, लोक सुधारले नाही. सर तुमचा प्रश्न आहे की संत असताना लोक बिघडलेले आहेत, ते लोक तुमच्या 2 तासाच्या कीर्तनाने सुधारतील का? मी म्हटलं, सर मी कीर्तन लोक सुधारावे म्हणून करत नाही. तो म्हटला, मग तू कशा करता कीर्तन करतो? म्हटलं, सर मी लॉचा विद्यार्थी आहे, मी लोक सुधारावे म्हणून कीर्तन करत नाही. बिघडलेल्या पिढीमध्ये, बिघडलेल्या तरुणांमध्ये माझा नंबर लागू नये म्हणून मी कीर्तन करतो. मी ज्ञानेश्वरी का वाचतो? कारण मला माहिती आहे जगातले सगळे प्रश्न माझे ज्ञानोबा रायच सोडवू शकतात. 22व्या वर्षी हे जग सोडायची इच्छा होणं आणि 16व्या वर्षी कृष्ण परमात्म्याला सुद्धा डोक्याला हात लावायला लावेल एवढ्या ताकदीचा ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार करायची ताकद ज्ञानोबा रायांची आहे. म्हणून त्यांची सेवा करणं यातच आयुष्याचं कल्याण आहे, म्हणून मी कीर्तन करतो. विठ्ठल विठ्ठल. सुदाम महाराज, वखरे महाराज, रामेश्वर महाराज, ओंकार महाराज, ही लहान लहान पोरं, अहो ज्या काळामध्ये मुली जीन्स घालतात त्या काळात ही पोरं धोतर घालताय. यापेक्षा कृपा काय ज्ञानोबा रायांची. ओंकार महाराज माझ्या आवडीचा माझा मित्र आहे, वादक नंतर तुमचे हात देवानी मृदंगावरती निवडलेत. का सांगू ओंकार महाराज, या राज्याची लोकसंख्या असेल 25 ते 28 कोटी. अंदाज धरा, गणित नका पकडू माझं. शहराची लोकसंख्या असेल कमीत कमी 20-25 लाख, मागे पुढे झाली ऍडजस्ट करा. 25 लाख शहरातल्या लोकांपैकी, 30 कोटी महाराष्ट्रातल्या लोकांपैकी आणि 150 कोटी भारतातल्या लोकांपैकी ओंकार महाराज या प्रत्येक मनुष्याचे 10-10 बोट तुम्ही पकडा. 150 कोटी भारतीयांचे 10 बोट गुणिले 150 कोटी, किती मोठा आकडा येतो? तो आकडा घरी जाऊन बघा, वेळ संपत आली आपली. 150 कोटी लोकांना 10 बोट आहेत. त्या 150 कोटी लोकांपैकी फक्त तुमचे 10 बोट देवानी मृदंगावरती निवडावे, ही तुमच्यावरती नामदेवरायांची पांडुरंगाची कृपा आहे. एवढ्या लोकांना देवानी गळा दिलेला आहे. सुदाम महाराज, वखरे महाराज, पांचाळ महाराज,
पण तुम्हाला देवानी भजना करता निवडलं ही देवाची कृपा आहे. जय भवानी नगरला लोक नाहीत का? वय आई, नाटेवाले आई, घरी लोक झोपलेले नाही, त्यांना माहिती नाही सप्ताह चालू आहे, तरी सुद्धा तुम्हीच कीर्तनाला आले, कारण देवाची तुमच्यावरती कृपा आहे. विठ्ठल म्हणून देवाकडं काही मागायचं नाही, तरी सुद्धा देव तुकोबारायांना बळजबरी करतोय, मागा म्हणतोय. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुझं मागू. कसं मागू? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. टाळी वाजवताच येतं, एकदा जोरात वाजव ना सगळं. टाळी का वाजवायची सांगू का तुम्हाला एकदा? टाळी कशी वाजवायची बघा. हे 5 बोट आहेत ना, करंगळी करंगळीवरती जोडायची. जोडा सगळ्या, प्रत्येक बोटाला जोडा, सरळ हातवर करायची. हे बोटावरती ठेवायचं. जेव्हा ही टाळी वाजवाल, इथून पुढे कीर्तनामध्ये माझी आठवण असू द्या, ही टाळी अशी वाजवायची. तुम्ही थांबत नाही महाराज. ओंकार महाराज खरंच नाव शोभतं, जय भवानी. लोकांना हात खाली होते, तुमचे हात खाली व्हावे म्हणून ते थांबलेत आणि मी थांबलो. तुमच्याकरता तुम्ही टाळी वाजवा. टाळी वाजवायच्या आधी आणि टाळी वाजवल्यानंतर फरक जाणवलं का तुम्हाला? अशी टाळी दररोज 200 वेळेस वाजवायची. किती वेळेस पोरांनो? 200 वेळेस. संस्थेमध्ये किती टाळ्या वाजवायच्या? 200 वेळेस टाळी जो वाजवतो, विज्ञान सांगतं त्या रात्री त्याला हार्ट अटॅक येत नाही. काय येत नाही? हार्ट अटॅक येत नाही त्या रात्री. फक्त 200 टाळ्या झाल्या पाहिजे. आता कीर्तनात तुमच्या कमीत कमी 30-35 झाल्या, 35 टाळ्या झाल्या. किती बाकी राहिल्या? 165 टाळ्या घरी गेल्यावर वाजवायच्या. बरोबर? फक्त घरात बसून वाजवायच्या. म्हणतीन सप्ताह होता तोपर्यंत बरी होती. काय वाटेवर बसून दाना 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 पोळ्या थापल्यावर टाळ्या वाजवायला म्हणतील. काहीतरी फरक झाला. 200 टाळ्या घरी बसून वाजवा. जो व्यक्ती 200 टाळी दिवसभरात वाजवतो, विज्ञान सांगतं त्या रात्री त्याला हार्ट अटॅक येत नाही. आमचे जास्तीचे कीर्तन रात्री का दिवसा? रात्री आहेत. कीर्तनात काय वाजवतो? टाळी वाजवतो. टाळी वाजवल्यावर पुण्य होतं आणि टाळी वाजवल्यावरती हार्ट अटॅक येत नाही. तुम्ही म्हणाल महाराज एव्हिडन्स द्या, कारण कीर्तनात वकील बसलेत नाही का? एव्हिडन्स देतो मी तुम्हाला. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. किती? 72,000. ह्या नाड्या येतात हातामध्ये, तळ हातामध्ये. तळ हातावरती गेला की शरीरामध्ये ऊर्जा तयार होते, गरमी तयार होते, उष्णता तयार होते. ती उष्णता टाळीच्या माध्यमातून पूर्ण बॉडीमध्ये फिरते आणि विशेषतः ती मेंदू हृदयापर्यंत आधी जाते. सर्पदंश झाल्यावरती लगेच वरच्या भागावरती पट्टी का बांधायला लावतात?
कारण रक्त अगोदर जर कुठं पोहोचत असेल तर तो भाग म्हणजे हृदय. तुम्ही टाळी वाजवल्यानंतर उष्ण झालेलं रक्त हृदयाकडे जातं आणि हृदयाकडे जाणाऱ्या ज्या वेल्स आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेज असेल तर गरम रक्त ते ब्लॉकेज घेऊन पुढे जातं. म्हणून 200 वेळेस टाळी वाजवायची. वाजवा एकदा. आता नुसती टाळी नका वाजू महाराज. टाळी ही टाळी वाजली हृदया करता. एक टाळी वाजू आपण नामदेवरायन करता. सुदाम महाराज विठोबा रखमाई पुढं म्हणतील आपण सगळ्यांनी सुंदर टाळी वाजून भजन करायचं. आजचाच दिवस शिल्लक आहे. टाळी वाजवताना हृदय ओके करा आणि दुसरं आमचे नामदेव महाराज प्रसन्न करा. विठोबा माझी सर्व जोडी. तुझं देवा भजन होऊ दे अशी मागणी करतो. ती देत असला तर दे. हे देत असताना तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात बोलून जातात. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. आम्हाला संपदा नको, धन नको, काही नको. काय दे तर तुझं भजन गाण्याची आम्हाला प्रेरणा दे. तुकोबारायांकडे सावकारकी होती. तुकोबारायांनी सगळं पैसा वैभव बघितलेला होता. देवाचं भजन देवाकडे मागितलं आणि हे मागत असताना संतांनी ज्या गर्भवासाची निंदा केलेली आहे तो गर्भवास सुद्धा स्वीकारू अशी देवाकडे हमी दिली. आणि देवा तू म्हणतोय म्हणून या 4 चरणामध्ये जे आहे ते तू देत असला तर दे. या व्यतिरिक्त मला काही नको. पारमार्थिक स्वरूपाची मागणी पांडुरंगाच्या समोर तुकोबाराय आजच्या अभंगात करतात.
हीच माझी सर्व जोडी. देवाकडं मागत असताना देवाला मागवं ही मानवाची गरज आहे. एक दिवस प्रल्हाद आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर देवाने सांगितलं, प्रल्हादा तुझा बाप तुझ्या जीवावरती अनेक वेळेस उठला, त्या प्रत्येक संकटातून मी तुला सोडवलं, तुला काय पाहिजे ते माग. प्रल्हादासारख्या छोट्या लेकराला, ज्याच्या चेहऱ्यावरती दाढी सोडा लव सुद्धा उमटलेली नव्हती, अशा छोट्या लेकरांनी तुमच्या आमच्यासारख्या वयस्क लोकांना सांगितलं की देवाकडं काय मागायचं. प्रल्हादाला कडेवरती घेतलं. नरसिंह भगवान खांबातून प्रगट झालेले होते, त्यांचा राग शांत होत नाही. लक्ष्मीला पाठवलं, देव शांत नाही. नारदांना पाठवलं, देव शांत नाही. महादेवाला पाठवलं, देव शांत होत नाही. त्या ठिकाणी असलेल्या माझ्या तुकोबरायांनी हळूच प्रल्हाद पुढे फेकले, पडले देवाच्या पायावरती. नरसिंहानं बघितलं, संपूर्ण हिरण्यकश्यपू रक्तानं फाडलेला होता. आपले नख त्याच्या पोटाच्या आरपार केले, छातीची सगळा विध्वंस केला आणि माझ्या भक्ताला त्रास देणारा तुझ्या पोटात कुठे, असं म्हणून देव सगळ्या शरीराची चिरफाड करत होता. असा रागावलेला देव प्रल्हाद मांडीवरती पडल्यावरती थंड झाला, शांत झाला. प्रल्हादाकडे बघितलं, प्रेत असं पायाने हिरण्यकश्यपूचं फेकलं, प्रल्हादाला कडेवर घेतलं आणि जशी गाय वासराला चाटते तसं भक्ताला चाटत होता. माझ्या भक्ताला त्रास देतो, मला अवतार घ्यायला धारण करतो, मला बळजबरी त्याचं राखण करण्याकरता खाली बोलावतो. पुन्हा पडलेलं प्रेत घेतलं, पुन्हा फाडून अस्ताव्यस्त केलं. प्रल्हादाने देवाच्या हनवटीला धरलं आणि सांगितलं, आता बस, त्रास देणारा संपलाय, वेळही संपली. त्रास देणारा संपलाय ना देवा, माता शांत व्हा. देव शांत झाले आणि देवाला त्याची पत्नी नाही, एक भक्त शांत करू शकतो. हा भक्तांचा महिमा आहे महाराज. माझा पांडुरंग परमात्मा विटेवरती पंढरपुरात आला, हा एखाद्या देवाच्या पत्नीचा महिमा नाहीये. कृष्णाच्या 1008 किती बायका आहेत? 16,108 बायका आहेत. 16,108 बायकांकरता पंढरपुरातला देव कमरेवरती हात ठेवून उभा आहे का? नाही. माझ्या पुंडलिका करता देव उभा आहे. भक्तांची ताकद आहे. पुंडलिक असेल, भक्त प्रल्हाद असेल, भक्त नामदेव असतील, देवासमोर गेल्यावरती मागतच नाही आणि मागत असताना देवाला मागतात. छोटासा प्रल्हाद म्हणतो, देवा द्यायचंच ना,
तर एक गोष्ट दे, काय? पदोपदी जन्मोजन्मी तू माझ्या सोबत हवाय. आमच्या संत परंपरेचा इतिहास सांगत असताना जेव्हा जेव्हा देवाचा अवतार झाला तेव्हा तेव्हा आमचे भक्त सोबत होते. प्रल्हाद, तेच प्रल्हाद कलियुगातले तुकोबा झाले, तेच तुकोबा रामायणात अंगद झाले, तेच तुकोबा द्वापार युगात सुद्धा कृष्णाच्या बरोबरीला मारुती रायाच्या रूपानं होते. या भक्तांचा इतिहास आहे. प्रत्येक अवतारात माझे भक्त सोबत होते. फक्त गंमत आणि वैशिष्ट्य माझ्या भक्तांचं देवांपेक्षा काकणभर अधिक आहे. का? देव सोबत असताना सुद्धा देवाकडे प्रपंच मागितला नाही म्हणून. 400 वर्षापूर्वीच्या एका तुकोबाचं नाव इतिहासामध्ये शिल्लक आहे. 700 वर्षापूर्वीच्या 22 वर्ष तरुणाचं नाव इतिहासात शिल्लक आहे. 300 वर्षापूर्वीच्या अहिल्याबाईचं नाव इतिहासामध्ये शिल्लक आहे. कारण आयुष्यभर संघर्ष केला पण देवाकडं फाटका प्रपंच मागितला नाही. कोरोनाच्या काळामध्ये स्वतःचा बाप शहरातून आलेला असेल तर पोरांनी आंघोळीशिवाय घरात घेतला नाही. हा वर्तमानाचा अनुभव आहे. परंतु दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये लोक स्वतःचं धान्य लपून ठेवत होते. त्या काळात तुकोबारायांनी धनधान्य वाटलं म्हणून तुकोबारायांचा इतिहास जिवंत आहे. ते तुकोबाराय देवाला म्हणतात, तू माग म्हणतो म्हणून मागतो, पण त्या मागणीतही देव मागावा हे ज्याला कळलं त्याचा परमार्थ 4 दिवसाचा असू द्या तो यशस्वी आहे. आणि 40 वर्षापासून परमार्थ करतोय पण कधीही देवाकडे गेलं ना आपण मागत असाल तर आपला परमार्थ आणखी वाटेवरते नाही. हे आपण आपल्या मनाला समजून घ्यावं. जाता जाता एक चरित्र आपल्याला सांगतो आणि थांबतो. आता किती वाजले? 11 वाजले. माझी वेळ संपली. 10ला बरोबर प्रस्तुत सुरू केलं होतं. 11ला ते थांबायला हवं. मला तुम्ही 10 वाजता विणा दिल्यामुळं 11 वाजून 5 मिनिटं घेतो. चालेल? बघा माझ्या हातात काय आहे? फेटा आहे. देवाकडं नाही मागितलं तर काय होतं हे सांगतो आणि मी थांबतो. माझी वेळ संपली. मला एक गोष्ट मी इयत्ता 9वीला असताना पाठ केली होती सुदाम महाराज. वेन वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. वेन हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. बट टाइम इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. टाइम्स वन्स क्वास लॉस्ट कॅन नेव्हर बी रिझेंड. इंग्रजीमध्ये शाळेमध्ये आमच्या फळ्यावरती लिहिलेलं असायचं. वेळ माणसाने कधीच वाया घालू नये. मी बरोबर 11 वाजून 5 मिनिटाला थांबतो. देवाकडं काहीच मागायचं नाही. परमार्थ करणाऱ्या माणसाने मागायचं नाही. कीर्तनाचे पाकिट मागायचे नसतात महाराज. माझ्या तुकोबारायांनी कीर्तन केले भक्ती म्हणून. ही विणा दिसती का ह्या पोराच्या गळ्यामध्ये? या विणेच्या जोरावरती माझ्या तुकोबारायांनी देव द्वारकेचा देहूत आणला. याच टाळाच्या जोरावरती माझ्या तुकोबारायांनी पंढरीचा देव देहूमध्ये आणला. देहू गावामध्ये तुकोबारायांनी जे टाळ वाजवले ते टाळ आजही शिल्लक आहे. चिखलीजवळ टाळगाव आहे. कधी देहूला गेलात तर टाळगावला जा. त्या ठिकाणी माझ्या तुकोबारायांनी दगडाचे टाळ जे वाजवलेत ना ते आज शिल्लक आहे. तुकोबारायांचा स्पर्श झालेले टाळ शिल्लक आहे. माझ्या ज्ञानोबारायांची स्पर्श झालेली भिंत शिल्लक आहे. या लोकांनी देवाकडे काहीच मागितलं नाही. आणि हे जे दाखवतोय ते एवढ्याच करता की हा फेटा असलेला ज्ञानोबारायांचं चित्र ज्या साधून तुम्हाला आम्हाला दिलं त्या साधून आयुष्यभर सेवा केली. देवाकडे काहीच मागितलं नाही. त्याच्यावरती एवढी कृपा ज्ञानोबारायांनी केली की स्वतः ज्ञानोबाराय कसे आहे हे सगळ्यात पहिल्यांदा त्या साधूला दिसले. त्याचं नाव आहे श्री संत गुलाबराव महाराज. त्या गुलाबराव महाराज जन्मल्या त्यांनी आईकडनं हात पाय सगळे अवयव आणले. कर्मेंद्रिय आणले, ज्ञानेंद्रिय आणले, परंतु येताना डोळे आणले नाही. अंध असलेले गुलाबराव महाराज जन्माला आले. आल्यानंतर रडायची, आई मला डोळे नाही ग. त्या आईनं सांगावं बाळा रडू नको. तो देव खूप चांगला आहे, निष्ठूर नाही. एक गोष्ट नाही दिली ना 4 गोष्ट दिल. थोडं दमदार. आणि जगात आई आहे महाराज. आई आहे तोपर्यंत सगळे. आई आहे, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. गुलाबराव महाराजांनी सांगितलं आई मला डोळे नाही, मला स्त्री बघायचे नाही. स्त्रिया कशा दिसतात नाही, पुरुष कसे दिसतात नाही, मला निसर्ग बघायचा नाही, मला काही बघायचं नाही. त्या आईने विचारलं डोळे कसे करता पाहिजे. रडत रडत गुलाबराव महाराज, आंधळ लेकरू आहे महाराज, आईच्या मांडीवर बसलंय. अहो कल्पना करा फक्त आपल्या घरातले लेकरं आंधळी आहे. ते आपल्या कडेवरती घेतल्यानंतर सुद्धा चाच पडतील की बाप कुठे. घरात चालायला लागली तर रांगता रांगता 4 वेळेस पडतील, कारण ती आंधळी आहे. आंधळ बाळ आईला म्हणता आई मला डोळे पाहिजे. आणि त्या आई विचारते कशा करता. गुलाबराव महाराज म्हटले आई फक्त तुला बघायचं होतं. ज्यानं जन्माला घातलं ती पाहायला भेटत नाही. या जीवाचं करू काय. तू गेल्यानंतर मी आत्महत्या करेल. हे शब्द ऐकले. आईनं तोंडावरती बोट ठेवलं, ओठावर हात ठेवले. रडू नको, आत्महत्या करायची नसते. तू भ्याड आहेस का. डोळे नाही, मी तुला एक गोष्ट देते, ती डोळ्यापेक्षा सुद्धा भारी भरेल. मरणाऱ्या आईनं उषाची ज्ञानेश्वरी काढली.
गुलाबराव महाराजांच्या हातात दिली आणि सांगितलं, गुलाबा, मी गेल्यानंतर माझं स्वरूप म्हणून या ग्रंथाला जप, याची निरपेक्षपणे सेवा कर. आयुष्यात ही ज्ञानेश्वरी तुला डोळेही देईल आणि मी सुद्धा माझं सुद्धा दर्शन घडवेल. फक्त हिची सेवा कर. मरणारी आई 4 दिवस राहिली, मेल्यानंतर ज्ञानेश्वरी घेतली. ज्ञानेश्वरी घेऊन रोज आईची आठवण आली की बिलगून ज्ञानेश्वरीला पडायचं. आई आई म्हणून हंबरडा फोडायचा. डोळस माणसांना आज घरातली माणसं तरुण पोरं सांभाळत नाही. आंधळ्या त्या गुलाबराव महाराजांना भाऊ बहिणीने सांभाळलं नाही. गावाच्या मंदिरात आणून सोडलं. योगायोगानं आपल्या सप्त्यासारखा सप्ताह होता. पारायण होतं. पारायणात बसले. आईनं दिलेली ज्ञानेश्वरी उघडली. ओयात सुरू झाल्या. करता करता आंधळ्या असलेल्या गुलाबराव महाराजांनी कानानं ज्ञानेश्वरी हृदयात ओतली. सप्ताह संपला. पाऊस सुरू झाला. सप्ते बंद झाले. एकानं सांगितलं, आळंदीला जा. आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी कायम चालू असते. आळंदीत गेले. ज्ञानेश्वरी ऐकू लागले. वर्षभरात ज्ञानेश्वरी पाठ झाली. पारायण करत असताना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये 4 वर्षाचं एक लेकरू आलं. जसं ह्या फोटोमध्ये 4 वर्षाचे ज्ञानोबराय. डोक्याला फेटा बांधून सफरचंदासारखे गाल आहे. धनुष्याकृती होठ आहे. सफरचंदासारखे नाक आहे. गुलाब पाकळ्यासारखे होठ. तलवारीसारखं नाक. सुंदर अशा प्रकारचा चेहरा. आणि स्वप्नात येऊन म्हणायचे, गुलाबा, आता रडू नको, मी आलोय. आता पारायण करू नको. गुलाबराव महाराज म्हणायचे, का पारायणाच्या मध्ये माझा विक्षेप करता? का माझ्या पारायणाच्या मध्ये येता? कोण आहात तुम्ही? मी ज्ञानोबरांना नाव सांगेन. आणि स्वप्नामध्ये ज्ञानोबरा येत. समाधीचं दर्शन घेतलं. सांगितलं, माऊली, आई मेल्यानंतर तुमच्या प्रेमात पडलो. तुमच्या या पारायणामध्ये एक बाळ येतंय. डोक्याला फेटा आहे आणि मला म्हणतंय पारायण करू नको, आता मी आलो. हे कोण आहे? त्याला सांग ज्ञानोबा की माझ्या पारायणात येऊ नको. असं म्हणून माऊलींच्या समोर डोकं ठेवलं. चमत्कार झाला. गुलाबराव महाराजांना डोळ्यांना दिसायला लागलं. काय दिसतंय म्हणून वरती बघितलं तर 10 सूर्य एका ठिकाणी यावे असा लख्ख प्रकाश ज्ञानोबरांच्या समाधीवरती पडलेला होता. त्या प्रकाशामध्ये जे बाळ स्वप्नात येत होतं ते समोर बघून, त्यांच्याकडे बघून हसत होतं. हसणाऱ्या बाळाने असा हात वर केला. त्यांच्या हनुवटीला लावला. डोळ्यावरती 2 बोटं ठेवले आणि जादू केल्यासारखं केलं आणि सांगितलं, गुलाबा, अरे ज्या आईला म्हणत होता की आई मला तुला बघायचंय, ती आई सुद्धा दाखवतो. पण हे सगळं तुमच्या वाट्याला काय येतं हे माझ्याकडनं ऐका. आयुष्यभर माझ्या दारात तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, पण आई मेल्यानंतर कधीच म्हणले नाही की माऊली, मी एवढे दिवस ज्ञानेश्वरी वाचली, मला माझी आई दाखवा. माझ्याकडं तुम्ही काहीच मागितलं नाही ना, मी तुम्हाला आज आई सुद्धा देतो, डोळे सुद्धा देतो. एका आंधळ्या माणसानं ज्ञानोबराय बघितले, कारण ज्ञानोबरांच्या दारात राहून ज्ञानोबरांना काही मागितलं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आपणही देवाची भक्ती करत असताना भिकाऱ्यासारखं देवाकडं मागू नका, कारण त्याला सगळं कळतं. आयुष्यभर आपण फक्त सेवा करत राहा. झालेली सेवा नामदेवांच्या चरणी, आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. इथून उठल्यानंतर घरी जात असताना ही जी जीभ आहे ना आपली, या जिभेनं कधी कोणाची निंदा करू नका. एक वाक्य सांगतो आणि मी थांबतो, माझी वेळ संपली. एकदा टाळी वाजवा सगळ्यांना. आजचं कीर्तन झालं. नामदेव महाराजांची शपथ आहे तुम्हाला, इथून उठल्यानंतर आपल्या जिभेनं कधीही कुणाची निंदा करू नका. एक वाक्य सांगतो, घरात लिहून ठेवा. लिहून ठेवा महाराज. हे वाक्य आयुष्यभर प्रेरणा स्रोत म्हणून जपा. आपल्या शरीरामध्ये नखावर, बोटावर, पाठीवर, ओठावर कुठेही जखम झाली तर ती जखम आणि जिभेला झालेली जखम, या दोन्ही जखमांपैकी जिभेची जखम लवकर भरते. कारण आपल्या लाळीमध्ये ते घटक असतात. कुत्र्याला, मांजरेला काही झालं, चावलं, ओरबाडलं तर ते जीभ फिरवतात, कारण लाळेत ती ग्रंथी असते, त्यानं जखम भरली जाते. बोटावरच्या जखमेपेक्षा जिभेवरची जखम लवकर भरते. बोटावरच्या जखमेपेक्षा जिभेवरची जखम लवकर भरते. पण आपल्या जिभेमुळे एखाद्याच्या मनावर झालेली जखम ही कधीच भरत नसते. म्हणून जिभेनं कधी कोणाला वाईट म्हणू नका. सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी रुजू करतो. चुकलं असेल माझे अल्प बोल, बरोबर असेल स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांची कृपा. आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात आणि माझे बोबडे बोल बरोबर 1 तास, 2 नाही, 10ला सुरू झालतं, 1 तास आपण ऐकले, त्याबद्दल धन्यवाद. विठ्ठल जय जय.